काही व्यक्तिमत्वाचा परिचय शब्दांनी होत नाही, तो त्यांच्या सहवासातून, त्यांच्या आचरणातून आणि त्यांच्या अस्तित्वाच्या स्पर्शातून होत असतो. म्हणूनच पूज्य आचार्य गुरुवर्षी वर्धमान सागर महामुनिराज यांच्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडतात. कारण काही व्यक्तिमत्वे वर्णन करण्यासाठी नसतात, तर ती अनुभवण्यासाठी असतात. ज्यांना त्यांच्या सान्निध्याचा लाभ झाला त्यांच्यासाठी तो केवळ काही क्षणांचा सहवास नव्हता, तर निस्वार्थ जीवन जगण्यासाठी एक महान ग्रंथ होते. मुनी जीवनाकडे पाहताना अनेकांना असं वाटतं की केशलोच करणे, 22 परिचयांना सहन करणे हे अत्यंत कठीण आहे. हे कठीण आहेच, परंतु याहूनही कठीण साधना म्हणजे मान, पद, प्रतिष्ठा, अहंकार यापासून पूर्णतः अलिप्त राहणे. कारण बाह्य कष्ट शरीराला स्पर्श करतात, पण अहंकाराचा त्याग हा थेट अंतःकरणाला स्पर्श करतो. आचार्यश्रींनी ही अंतर्मुख साधना आपल्या जीवनातून साकार करून दाखवली आहे. त्यांचे कितीही गौरव झाले, कौतुक झाले, तरी ते त्यात कधीही फुलून गेले नाहीत, उलट अधिक नम्र होत गेले. त्यांच्या व्यवहारात मायाचारीचा किंचितही अंश नव्हता. अंतःकरणात जे होते तेच त्यांच्या वाणीमध्ये आणि तेच त्यांच्या आचरणात देखील होते. ते नेहमी म्हणायचे, ॲडजस्टमेंट इज लाईफ. पण ते केवळ त्यांचे ब्रीद वाक्य नव्हते, ते त्यांच्या संपूर्ण जीवनाचे एक सार होते. आचार्यपदाची सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठा लाभूनही त्यांच्या वागण्यात श्रेष्ठत्वाचा किंचितही स्पर्श नव्हता. त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपण एखाद्या महान आचार्यांच्या सोबत आहोत याच्यापेक्षा आपुलकीच्या ज्येष्ठाच्या सानिध्यात आहोत अशीच अनुभूती यायची. म्हणून त्यांचे देहावसान झाले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण त्यांचे विचार, संस्कार, प्रेरणा अजूनही असंख्यात जीवात स्पंदत आहेत. अशी व्यक्तिमत्वे कधी संपत नाहीत. त्यांच्या प्रकाशात चालत राहणे हीच त्यांना अर्पण केलेली खरी विनयांजली आहे. जय जिनेंद्र.